सोलापुरातील भाजपच्या 2 आमदारांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहर हे मोठे खेडे असल्याचं म्हटलं, मात्र आमदार विजय देशमुखांनी त्यांचा दावा जो आहे तो खोडून काढला। सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 2 आमदारांमधील मतभेद एका सार्वजनिक कार्यक्रमात चव्हाट्यावर आलेत। सोलापूरच्या विकासावरून हा वाद रंगला होता। आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात सोलापूरचा मोठे खेडेगाव असा उल्लेख केला। सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेड मोठं खेड हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा। सुभाष देशमुखांनी सोलापूरचा मोठे खेडेगाव म्हणून केलेला उल्लेख भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगलाच खटकला। सुभाष देशमुखांच्या या वक्तव्यावर विजयकुमार देशमुखांनी आपल्या भाषणात आक्षेप घेतला। तसंच त्यांनी सोलापूरच्या वैभवशाली इतिहासाचा पाढा वाचला। एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता। अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही। देहात म्हणलंय, मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं। भाजप आमदारांमधील या जुगलबंदीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश कोठे यांनी उडी घेतली, मात्र त्यांनी सुभाष देशमुखांच्या सुरात सूर मिळवला। तसंच शहरातील बेरोजगारीच्या प्रश्नावरही त्यांनी बोट ठेवलं। काय झालं, आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय। तुम्ही बघा, एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिस मधला कर्मचारी, त्याला एक घर बांधायला 20-20 वर्ष लागतात। पण सोलापुरातनं शिकलेला मुलगा गेला तर 2 वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो। ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही, त्यामुळे त्याला खेडच म्हणावं लागेल। सोलापूर जिल्ह्याच्या विकासावरून भाजप आमदारांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सोलापूरचा खरंच किती विकास झाला आणि विकास झाला नसेल तर तो कुणामुळे रखडला असा प्रश्न सर्वसामान्य सोलापूरकरांना पडला। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।